साहेबांचं आमच्यावर प्रचंड प्रेम आहे। गेल्या 5 वर्षापासून जिल्हाध्यक्ष पदाची धुरा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या गळ्यात दिली। मी एक वडाप करणारा माणूस होतो। वडाप करणाऱ्या माणसाला साहेबांनी या स्टेजपर्यंत पोहोचवलं। आमदार हो न हो हा भाग वेगळा झाला, पण एक भावी आमदार म्हणून साहेबांनी माझ्यासमोर जे लेबर लावलं, आज माझ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये स्पिरिट निर्माण झाले, जे चैतन्य निर्माण झाले, खरं म्हटलं तर हा स्वाभिमानी नेता 15 वर्षापूर्वीच आम्हाला का लाभला नाही अशी खंत आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। चला उशीर झाला तरी सुद्धा योग्य नेतृत्वाजवळ आम्ही आलेलो आहे आणि ऐतिहासिक साताऱ्यामध्ये भीमाई भूमीमध्ये मराठीच्या राजधानीमध्ये स्वाभिमानी नेत्यांचं सातारा जिल्हा कमिटीच्या वतीने स्वागत करतोय। कृपया त्यांना स्वीकारा ही नम्रतेची विनंती विचारला संजय गाडे साहेब हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्ह्याचे अनेक वर्षापासूनचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही एक उमेदवार अमरावतीला उभे केला। घराणेशाहीबद्दल आत्ताच संजय गाडे साहेब बोलले। अमरावतीला सुद्धा परंपरागत गवळी परिवार उभा राहतो, सामान्य व्यक्तीला संधी मिळत नाही, म्हणून एक सामान्य व्यक्ती अमरावती जिल्ह्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष यांना उमेदवारी दिली। नुसतं उमेदवारीच दिली नाही तर पूर्ण झोकून दिलं, जसं काय मी स्वतः उभा आहे। त्याच दरम्यान संजय गाडे साहेबांना एबी फॉर्म पाठवायचा होता। मी एबी फॉर्म पाठवला। एबी फॉर्म पाठवल्यानंतर मी जेव्हा गाडे साहेबांना पाठवला, मी म्हटलं की मी माझ्या पीएकडे ठेवलाय, तुम्हाला भेटला आहे का, माझी सही झालेली आहे, ज्यानंतर ज्याला अधिकार दिला आहे त्यांची सही झालेली आहे। व्हॉट्सअप बघितलं त्याच्यावरती गोल्ड स्टॅम्प असतो रिपब्लिकन पार्टीचा, फोन होता आणि मग मी प्रयत्न केला दुसरा एबी फॉर्म पाठवण्याचा, पण वेट फार कमी होता। दुसऱ्या दिवशी तो प्राप्त झाला। त्याच्यामुळे टेक्निकली जरी ते अपक्ष उमेदवार किंवा पुरस्कृत उमेदवार असले तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांचा तो हक्क समाधानी राहणार आहे। त्याचं कारण तुम्हाला सांगतो, अगदी कानोसा जरी लोकांचा कानोसा घेतला तरी सुद्धा भाजपच्या उमेदवाराला लोक कंटाळले नव्हे, भाजपलाच लोक कंटाळलेले आहेत। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे साहेब आहेत। अगदी जबाबदारीचं भान ठेवून मी आज पत्रकारांच्या समोर माझ्या बॉसच्या साक्षीने वक्तव्य करतोय। शशिकांत शिंदे साहेब राजकारणामध्ये माझे ते प्रतिस्पर्धीत या क्षणाला, तसे त्यांचं माझा अगदी जवळचे संबंध आहेत। शशिकांत शिंदे साहेब सुद्धा जावळीचे आहेत, म्हणजे कधी ते सोयीनुसार जावळीचे होतात, कधी वाशीचे होतात, कधी लासुरण्याचे होतात, तर कधी सातारकर होतात, कधी कोरेगावकर होतात, तो त्यांचा भाग झाला। मात्र जबाबदारीचं भान ठेवून तुम्हाला सांगतो, 2007 साली मी त्यावेळेला पॅंथर सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होतो। साहेब 2007 साली जावळी तालुक्यातलं मामुर्डी नावाचं गाव आहे, त्या मामुर्डी गावामध्ये आश्वरोड शिवरायांचा पुतळा आहे। गावातला भ्रष्टाचार बाहेर काढला जातोय, तिथला स्थानिक ग्रामपंचायत सदस्य मराठा समाजाचा तो गावातला भ्रष्टाचार बाहेर काढतोय, माहिती अधिकार टाकतोय, म्हणून त्या मामुर्डी गावामध्ये शशिकांत शिंदे साहेबांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे भोसले जे आमचा आराध्य दैवत आहे, शिवरायांची पुतळा विटंबना घडवून आणलेली होती। हे जबाबदारीने सांगतोय तुम्हाला। ज्या शिवाजी महाराजांची पुतळा विटंबना शशिकांत शिंदे साहेबांनी घडवून आणली, रामाला फक्त 14 वर्ष संन्यास घ्यावा लागला होता, आम्ही 16 वर्ष संन्यास भोगला। 8 वर्ष तालुका कोर्टामध्ये केस चालली, 8 वर्ष डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये केस चालली, दोन्ही बाजूचा निकाल नील लागला। त्या प्रकरणामध्ये संजय गाडे आपल्याला डोईजड होतोय, आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता डोईजड होतोय। मी पत्रकार म्हणून त्या ठिकाणी गेलो असता शशिकांत शिंदे साहेबांनी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून, त्यावेळेला गृहमंत्री आर आबा होते, आर आबांच्या कार्यालयातून फोन करून त्या शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेमध्ये मला सह आरोपी केलेलं होतं, हे आपल्याला आठवण करून देतो। म्हणजे हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी खावडीचं प्रकरण असं जातीय दंगली घडवणार, खावडीचं प्रकरण सुद्धा शशिकांत शिंदेनेच घडवलं होतं। हा माणूस स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, कारण 2007 साली
शिवाजी महाराजांची पुतळा विटंबना शशिकांत शिंदेनी घडवून आणली, त्याच्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून या इलेक्शनला शशिकांत शिंदे सपाटून पाडणार हा माझा शब्द आहे आणि संजय गाडे निवडून